सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली। मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या महायुतीच्या घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आज झाली। त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली। विधान परिषदेची निवडणूक महायुतीतर्फेच लढण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी काल बैठक घेऊन या जागांबाबत चर्चा करत जागा वाटप केलं। पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या संबंधित मतदारांना देण्यात आल्याचं चव्हाण म्हणाले। त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक वर्ष काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत। त्यामुळे बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत। येणाऱ्या काळात पक्ष त्यांचा सकारात्मक विचार करेल असा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। रवींद्र चव्हाण यांनी यावेळी अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर केली। पुण्यात विक्रम काकडे तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या दोन्ही ठिकाणी बंडखोरी करण्यात आली होती। या सर्व निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की जे मतदान आहे आणि मतदारांना जी असणारी जी आपण ज्याला गोळाबेरीज ज्याला म्हणतो ती पाहिली तर महायुतीला 100% विजय मिळणारच आहे। आणि आम्ही आमच्या बरोबर असणारे महायुतीतल्या प्रत्येक ज्यांनी अर्ज भरला त्या सर्वांची चर्चा करणारच आहोत, चर्चा करतच आहोत आणि चर्चा करून त्यांचे अर्ज जे बंडखोर दिसत आहेत असं वाटतंय त्यांचे अर्ज हे 100% मागे घेतले जातील याची आम्हाला तरी निदान पूर्ण खात्री आहे। महायुतीतर्फे समन्वय साधत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेण्यात आली असं ते म्हणाले। महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनी केलं। तर ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाईल असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त